एकीकडे सामान्य भारतीय कर्मचाऱ्यांना जगातील सर्वात कमी पगारवाढ मिळत आहे, तर दुसरीकडे भारतीय खासदारांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या पगारात 24% वाढ केली असून खासदारांच्या पगारासोबतच इतर भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। ही वाढ खर्च महागाई निर्देशकांच्या आधारे करण्यात आली आहे। ही वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू झाली आहे, त्यामुळे खासदारांना जबरदस्त लाभ मिळणार आहे। संसदीय कामकाज मंत्रालयानं सोमवारी एक अधिसूचना काढली। या अधिसूचनेनुसार लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा पगार 1 लाख रुपयांवरून 1,24,000 रुपये प्रति महिना झालेला आहे। त्याचबरोबर दैनिक भत्ता 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये झालाय। माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये पण वाढ झालेली आहे। पूर्वी माजी खासदारांना 25,000 रुपये पेन्शन मिळत होती, ती आता 31,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे। ज्या माजी खासदारांनी 5 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे त्यांना मिळणारी जास्तीची पेन्शन 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये झाली आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आलाय। याआधी एप्रिल 2018 मध्ये मोदी सरकारनं दर 5 वर्षांनी खासदारांच्या वेतन आणि भत्त्याचा आढावा घेण्याचा नियम बनवला होता। त्यासोबतच आता त्यांना ऑफिस खर्चही अधिक मिळणार आहे। 2018 मध्ये खासदारांचा मूळ पगार 1 लाख रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आला होता। त्यांचा पगार महागाई आणि जीवन जगण्याच्या खर्चाच्या हिशोबाने असावा, हा त्यामागचा उद्देश होता। 2018 मध्ये झालेल्या बदलांनुसार खासदारांना त्यांच्या ऑफिस चालवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी 70,000 रुपये भत्ता मिळतो। ऑफिसच्या खर्चासाठी 60,000 रुपये महिना मिळतात। तसेच संसद सत्र चालू असताना दररोज 2,000 रुपये भत्ता मिळतो। आता या सगळ्या भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे आता खासदारांना जास्त पैसे मिळणार आहेत। आता या व्यतिरिक्त खासदारांना काही सुविधाही मिळतात, त्या काय आहेत पाहूयात। पगार आणि पेन्शन व्यतिरिक्त खासदारांना मोफत हवाई, रेल्वे आणि रस्ते प्रवासाची सुविधा मिळते। खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मर्यादित प्रवास सुविधा मिळतात। याशिवाय दिल्लीमध्ये मोफत सरकारी निवास व्यवस्था, टेलिफोन, इंटरनेट, वीज आणि पाण्यावर सूट आहे। रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे, मोफत उपचार उपलब्ध आहेत। याशिवाय खासदारांना संसदेच्या कॅन्टीनमध्ये सरकारी वाहन, संशोधन आणि कर्मचारी सहाय्यक आणि सवलतीच्या दरात जेवणाची सुविधा देखील मिळते। 15 वर्षापूर्वी म्हणजे 2010 मध्ये खासदारांचे वेतन 16,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात आले होते। जर आपण या दृष्टिकोनातून पाहिलं तर खासदारांच्या पगारात 15 वर्षात 675% वाढ झाली आहे। 50,000 रुपये करणारे विधेयक संसदेने मंजूर केल्यानंतर 2009 मध्ये पगारात शेवटची अधिकृत वाढ करण्यात आली। खासदारांनी स्वतःला तिप्पट पगारवाढ देण्यावरून त्यावेळी बराच गोंधळ उडाला होता। या विधेयकात सदस्यांचा दैनिक भत्ता 1,000 रुपयांवरून 2,000 रुपये आणि मतदारसंघ आणि कार्यालयीन खर्च भत्ता 20,000 रुपयांवरून 40,000 रुपये करण्याचा प्रस्ताव होता। 18 मे 2009 रोजी जेव्हा सध्याची लोकसभा स्थापन झाली तेव्हापासून माजी सदस्यांचे पेन्शन 8,000 रुपयांवरून 20,000 रुपये करावे अशी मागणी त्यांनी केली। तथापि तरीही काही खासदार या तिप्पट वाढीवरून खुश नव्हते। मुलायम सिंग यादव आणि लालू प्रसाद यादव सारख्या खासदारांनी पगारात किमान 5 पट वाढ करण्याची मागणी केली। 2018 नंतर खासदारांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये ही पहिली सुधारणा आहे। पण प्रश्न असा आहे की सामान्य लोकांच्या पगारात किरकोळ वाढ होत असताना खासदारांच्या पगारात सातत्याने वाढ का होते आणि तीही इतकी प्रचंड? या खासदारांच्या पगारवाढीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील। नमस्कार।